चिमुकलीला बोटीवर नेऊन तिच्यासोबत अतिप्रसंग केल्याची घटना मुरुड तालुक्यात समोर आली आहे। या प्रकरणी 22 वर्षीय आर्यन दीपक कोटकर विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनं मुरुडसह अलिबाग तालुका हादरलाय। दरम्यान आरोपीला रेवदंडा पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर येते। 7 वर्षाची मुलगी तिच्या बहीण भावासह प्रातःविधीसाठी कोर्लई समुद्रकिनारी गेली होती। यावेळी आर्यन तेथे आला, तिला फूस लावून बहीण भावांपासून दूर घेऊन गेला। नंतर तिला किनाऱ्यावर लागलेल्या एका बोटीत नेलं, तिथे तिच्यासोबत घाणेरडं कृत्य केलं। मुलीनं याबाबत कोणालाही काही सांगू नये म्हणून तिला धमकावण्यात आलं। तिच्या हातावर मारहाण केल्याच्या खुणा देखील आहेत। या घटनेचा मुलीला जबर धक्का बसला, शारीरिक वेदनाही जाणवू लागल्या। त्यामुळे मुलीने याबाबतची माहिती तिच्या आईला दिली। आईने तात्काळ पोलीस ठाणं गाठून या संदर्भातील तक्रार नोंदवली। या मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी आर्यन दीपक कोटकर विरोधात भारतीय न्याय संहिता आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी हा त्यांच्या राहत्या घरी माळ्यावर लपून बसला असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस ठाण्याच्या पथकानं त्याला ताब्यात घेतलं। महिला पोलीस उपनिरीक्षक MT शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत। 22 वर्षीय आर्यन दीपक कोटकर याच्यावर यापूर्वीही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जिल्ह्यातून केली जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।